मित्रांनो, आज मी तुम्हाला जरा विचार करायला लावणारा व्हिडिओ करतोय. आय थिंक यू शुड जस्ट थिंक ओव्हर इट. कल्पना करा की जर तुम्हाला एक घर घ्यायचं आहे. ओके, नवीन घर घ्यायचं आहे अशी आपण कल्पना करूया. आणि एका एजंटनी तुम्हाला एक नवीन अतिशय प्रशस्त असं घर दाखवलं आणि दुसरं घर त्यांनी दाखवलं जिथं रंग गेलेला आहे, जळमट लागलेली आहे, अस्वच्छ आहे, रंगाचे पोपडे निघालेले आहेत, दारं खिळखिळी झालेली आहेत. कुठलं घर निवडाल? व्हेन यू सी दीज टू हाऊसेस, यातलं कुठलं घर निवडाल? तुम्ही म्हणाला, काय प्रश्न विचारताय? म्हणजे या प्रश्नातच उत्तर आहे ना. कुठलाही शहाणा माणूस या दोन्हीपैकी कुठलं घर निवडेल? अर्थातच जे चांगलं आहे, प्रशस्त आहे, हवेशीर आहे, चकाचक आहे असंच घर निवडेल ना. ते अस्वच्छ, अडगळीत पडलेलं, जळमट लागलेलं, रंग गेलेलं, मोडकळीला आलेलं घर कोण का निवडेल? Whereas the price of both the houses are the same and which are in the same locality. कोणीच निवडणार नाही ना. ते जुनं पुराणं घर कोणीच निवडणार नाही. मग माझा प्रश्न असा आहे की ज्या निर्मात्यांनी आपल्याला निर्माण केलं, त्या युनिव्हर्सल इंटेलिजन्सनी आपल्याला निर्माण केलं ना. आपले आई वडील हे निमित्त झाले. एक तिसरा फॅक्टर आहे ना कुठला तरी, ज्याला आपण युनिव्हर्सल इंटेलिजन्स म्हणतोय, की ज्यांनी आपल्याला उत्पन्न केलं, निर्माण केलं आणि आपल्याला एक शरीर मिळालं. बरोबर आहे ना. म्हणजे आपण जे आहे, अध्यात्म काय म्हणतोय की तुम्ही कोण आहे? तुम्ही ते शरीर नाही आहे, तुम्ही ती आयडेंटिटी नाही आहे, तुम्ही ते आत्मतत्व आहात, जे कधी जन्माला आलेलं नाही आणि जे कधी मरणारही नाही. ते तुम्ही आहात इन रियालिटी. यू आर द इनर फोर्स, द युनिव्हर्सल इंटेलिजन्स. मग तुम्हाला आत्ता काही काळासाठी हे शरीर मिळालेलं आहे, जे आपलं घर आहे. आत्ता आपण राहतोय या पृथ्वीवरती काही काळ राहणार आहे ना. जेवढा काळ राहणार आहे तेवढ्यासाठी हेच घर आहे आपलं. ते एक्सटर्नल घर, हे इंटरनल घर ना, ह्यात राहतोय आपण. मग जर आपल्याला ते नवीन चकाचक अतिशय प्रशस्त आणि प्रसन्न घर तिथं आवडतं, तर मग हे घर आपण कसं ठेवतो? विचार केलाय कधी? तुम्हाला चांगलं घर आवडणार आहे ना निश्चितच, अनडाउटेडली. मग हे घर तुम्ही ठेवता कसं? मी काही पॉइंट्स लिहित होतो. बघा ना, ह्या घराचा मात्र रंग उडालेला असतो. कशाने रंग उडतो? सतत येणाऱ्या त्या नकारात्मकतेनं याचा रंगच उडालेला आहे. कारण ती नकारात्मकता, ती दूषितता, तो दूषित दृष्टिकोन इतका हावी झालेला आहे, उसका नूर ही चला गया है. बरोबर. दुसरी गोष्ट, जळमट लागलेली आहेत ह्या घराला सगळीकडे आतून, बाहेरून दिसत नाहीत ती. आतून जळमट लागलेली आहेत. तुम्ही म्हणाल, कसली जळमट? अहो, जुन्या पुराण्या रागाची, तिरस्काराची, साठवून ठेवलेल्या इतरांच्या बद्दल ईर्षेची, मत्सराची, बदला घेण्याच्या भावनेची इतकी इतकी दूषितता साठलेली आहे या सगळ्या घरातल्या, काय म्हणूया त्याला, अंतरात जळमट भरलेली आहेत.
ती कधी काढायचा विचारच केलेला नाहीये. पाहिजे मात्र चांगलं घर, प्रशस्त घर. तिसरी गोष्ट अस्वच्छ आहे. हे घर अस्वच्छ आहे. कारण कारण काहीही खातो. वी डोंट इवन थिंक की जे खातोय ते माझ्या या घराला पूरक आहे काय? मी काहीही खातो, कसंही खातो, कितीही खातो. मी विचारच करत नाही. जो शुद्ध आहार मी घेतला पाहिजे, तो डिफाईनच केलेला नाहीये मी. मी काहीही त्यात कोंबतो लिटरली. आणि अलीकडे ते फास्ट फूडचं फॅड आलंय ना, ते तर इतकं आपल्या मानगुटीवर बसलंय की आपण शुद्ध आहार ही संकल्पनाच विसरलेलो आहे. आपण ह्याला अस्वच्छ करतोय. नादुरुस्त आहे घर हे. लिटरली नादुरुस्त आहे. कारण ह्याला दुरुस्त ठेवायला काही डागडुजी जशी करावी लागते, ती डागडुजी म्हणजे तुम्ही त्याला नियमित देणारा व्यायाम, त्याला हालचाल, तसा मेटाबॉलिक रेट, ह्याचा विचार केला पाहिजे ना. नाहीतर अडगळ, काय म्हणूया त्याला, नादुरुस्त. आणि शास्त्रज्ञ आता काय म्हणतात, मेजॉरिटी ऑफ द डिझीज आर सायकोसोमॅटिक आणि लाईफस्टाईल रिलेटेड. हे नादुरुस्त घर काय? कारण लाईफस्टाईल नादुरुस्त आहे. त्यानंतर गळकाय लिकेजेस आहेत. कसले? कारण ह्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी जे काय लागतं ते मी करतच नाही. उलटी मी इतकी व्यसनं करतो, कुठल्याही पद्धतीची असू दे. व्यसन कुठलं? जे ताबा घेतं ह्याला. जो गंमत म्हणून एखादी गोष्ट करतो त्याला व्यसन नाही म्हणत. पण जे केल्याशिवाय मला माझी एनर्जीच टिकत नाही, ती गळायला लागते, ते व्यसन. मग ते कुठलंही असू दे, कसलंही असू दे मी म्हणतोय. नुसतं काहीतरी सबस्टन्स अब्यूज नाही, नुसती सिगरेट, नुसता दारू. अगदी नकारात्मक विचारांचं पण व्यसन आहे. आता त्याची यादी मी वाचत बसत नाही, पण कारण ते अगणित आहे. बट हे शरीर जे आहे हे मी गळकं ठेवतोय कॉन्स्टंट. आर यू रिअलायझिंग दॅट? अडगळीनं भरलेलं म्हणजे जुने बुरसटलेले विचार अजून घेऊन चाललोय मी. मी बाहेरच पडायला तयार नाही. मी त्या बुरसटलेल्या विचारांना, त्या सगळ्या जुन्या, काय म्हणूया त्याला, परंपरांना, ज्यांचा आत्ताच्या जीवनाला काही संदर्भ नाहीये, अशांना मी चिकटून बसलेलो आहे. त्याच फॉलो करतोय. कारण माझे आईबाप ते फॉलो करत होते, त्यांचे आईबाप ते फॉलो करत होते. अडगळ निर्माण झालेली आहे. किती अडगळ! स्पेसच नाहीये मला. माझ्या आतमध्ये स्पेसच उरलेलं नाही, कारण ते भरून गेलेलं आहे. ठिगळं लावून जगतोय आपण. कुठं कुठं ठिगळं लावतोय, पॅचेस लावतो. म्हणजे काय? अति काटकसरीनं जगतोय माणूस. तो स्वतःसाठी जगतच नाही, साठवण्यासाठी जगतोय. आणि एक दिवस असाच रस्त्यावरून जाताना पडून मरतो आणि ते साठवलेले बाकीचे खातात. म्हणजे तूही खाल्लं नाहीस, त्यांनाही खाऊ दिलं नाहीस. हे अति काटकसर जी आहे ना, दीमक पॅरेसाइट्स आहेत. बट वी आर अनअवेअर. हे चालू आहे सगळं. आणि निस्तेज आहे हे घर निस्तेज आहे. कारण ती आत कमतरतेची जी भावना आहे ना आपल्या आतमध्ये, की मी कोणतरी गरीब बिचारा आहे, मी अनंत आहे, ही जाणीव तर नाहीच आहे. मी अनंत स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, ही जाणीव तर नाहीच आहे. पण मी कोणतरी गरीब बिचारा आहे, ही जाणीव इतकी रुजलेली आहे की मी निस्तेज झालेलो आहे. म्हणजे बघा ना, हवं आहे अतिशय चांगलं घर, प्रशस्त घर, प्रसन्न घर, चकाचक घर, आणि ज्या घरात राहतो आहे त्याचा रंग गेलेला आहे, जळमटाने ते भरलेलं आहे, अस्वच्छ आहे,
नादुरुस्त अवस्थेत आहे, गळकं आहे, अडगळीनं भरलेलं आहे, ठिगळं लावलेलं आहे आणि निस्तेज आहे. हाऊ आर वी लिव्हिंग? हाऊ आर वी लिव्हिंग? किती विरोधाभास आहे, किती मोठा विरोधाभास आहे, की हवं काहीतरी अतिशय प्रसन्न आणि प्रशस्त, आणि ज्या घरात राहतोय तो बरोबर त्याच्या विरुद्ध आहे. काय करतोय? काय करतोय? मला असं वाटतंय काहीतरी केलं पाहिजे. निदान जागं तरी झालं पाहिजे, की अरे हो, हो, हे असंच ठेवलेलं आहे हे घर मी. आय नीड टू रिपेअर. आय नीड टू रिपेअर. ही एक जरी जाणीव निर्माण झाली ना, तर द रिपेअर विल बिगिन. पण जोपर्यंत ही जाणीव निर्माण होत नाही, तोपर्यंत हे घर जे आहे, हे असंच निस्तेज राहणार. तशाच घरात राहायचं आहे का? चॉईस इज युअर्स.